नमस्कार, मी मधू, न्यूमरॉलॉजिस्ट, क्रिस्टल हिलर, वास्तू कन्सल्टंट, टॅरो कार्ड रीडर, स्विचवर्ड मास्टर. तर आज मी पैशाला आकर्षित करणारा तुम्हाला दगड दाखवणार आहे. ह्याला पायराईड म्हणतात. पैशाला आकर्षित करणारा दगड ह्याला पायराईड म्हणतात. हा एक क्रिस्टल आहे, एक दगड आहे आणि ह्या जमिनीच्या खाली सापडणारा हा दगड आहे. आणि हा ह्याला बघा किती हा पूर्ण असं सुंदर आहे. बघा किती सुंदर आहे हा. बघितलं सगळीकडे असं चमकणारा आणि हा नॅचरल आहे. म्हणजे ह्याला काही कोणी रंग दिलेला किंवा आर्टिफिशियल आहे असं नाही. तर जमिनीच्या खालूनच हे असे दगड मिळतात. तर ह्याला आपण पायराईड म्हणतो. आणि हे पैशाला अट्रॅक्ट करणारा, मनीला अट्रॅक्ट करणारा, प्रॉस्पेरिटी देणारा हा दगड आहे. आणि हा दगड आपण आपल्या घरामध्ये, आपल्या दुकानामध्ये आपण हे ठेवू शकतो किंवा आपण आपल्या देवघरामध्ये सुद्धा आपण हे ठेवू शकतो. की आपल्या घरात काचेच्या बाऊलमध्ये हे तुम्ही काचेच्या बाऊलमध्ये असं आपण हे ठेवू शकतो किंवा तुमच्या ऑफिसच्या टेबलवर तुम्ही ठेवू शकता. तुम्ही लॉकरमध्ये हे दगड ठेवू शकता. तर ह्याचे अजूनसुद्धा काय काय प्रकार असतात ह्याचे. तर आपण ह्याचं ब्रेसलेट वापरू शकतो. हे सुद्धा मनी मॅग्नेट ब्रेसलेट आहे. पैशाला आकर्षित करणारं ब्रेसलेट आहे. हे सुद्धा पायराईडचंच ब्रेसलेट आहे. आपण हे असं आपल्या डाव्या हातामध्ये हे ब्रेसलेट घालायचं असतं. तर ह्याचे हे जी बीड्स आहेत हे त्या पायराईडच्या दगडापासूनच बनवलेले असतात. त्यानंतर पायराईडचं दुसरं आहे अशी एक अंगठी असते. ही अशी एक अंगठी असते पायराईडची. हे सुद्धा आपण आपल्या हातामध्ये घालू शकतो की आपल्या बॉडीला ते टच होऊ शकते. त्यानंतर आहे हे जिबू कॉईन. बघा हे जिबू कॉईन, हे सुद्धा पायराईडचंच आहे जिबू कॉईन. आणि हे आपण आपल्या लॉकरमध्ये, आपण आपल्या पर्समध्ये, आपल्या पॉकेटमध्ये आपण ठेवू शकतो पैसा अट्रॅक्ट करण्यासाठी. ह्याच्यावर बघा काही नंबर्स दिलेले असतात. हे लकी नंबर आहे. हे तुम्हाला उलटं दिसत असेल पण हे लकी नंबर असतात. त्याला जिबू कॉईन म्हणतात आणि पायराईडपासूनच बनवलेलं आहे. हे सुद्धा आपण आपल्या लॉकरमध्ये किंवा पर्समध्ये जवळ कुठेही आपण ठेवू शकतो. हे सुद्धा मनी अट्रॅक्ट करणारा जिबू कॉईन आहे. त्यानंतर आहे पायराईडचे बघा हे असे टंबल्ससुद्धा येतात. छोटे छोटे असे टंबल्स येतात. हे सुद्धा पायराईडचे आहेत. हे फक्त पॉलिश केलेलं आहे. ते जे खडबडीत आहे ते नॅचरल आहे. हे सुद्धा नॅचरलच आहे पण हे ना पॉलिश केलेलं आहे. त्यानंतर पायराईडचं बघा असं कासव येतं. हे बघा हे असं कासव येतं. हे सुद्धा लक वाढवण्यासाठी आपण आपल्या ऑफिसमध्ये किंवा आपल्या दुकानामध्ये, आपल्या घरामध्ये एखाद्या वाटीमध्ये असं आपण ठेवू शकतो की जेणेकरून आपल्याकडे मनी अट्रॅक्ट होण्यासाठी. त्यानंतर दुसरं एक अजून मी दाखवते. बघा पायराईडचं एंजल. पायराईडचं एंजल हे नॅचरल आहे. नॅचरल पायराईडपासून बनवलेलं एंजल आहे. आणि हे सुद्धा आपण मॅनिफेस्ट करण्यासाठी, आपण हातामध्ये धरून मॅनिफेस्ट करण्यासाठी किंवा हिलिंगसाठी सुद्धा आपण याचा वापर करू शकतो. म्हणजे तुमची ज्या काही इच्छा असेल ती इच्छा जर तुम्हाला मागायची असेल तर आपण हातामध्ये असं धरून आपण आपल्या ह्या एंजलकडे आपण आपली इच्छा बोलायची. बऱ्याच लवकरात लवकर आपली ही इच्छा पूर्ण होते. ह्याला पायराईडचं एंजल म्हणतात. तर पायराईडचे असे बरेचसे प्रॉडक्ट असतात. बरेचसे हे आपण एक क्रिस्टल आहे, आपण एक दगडच आहे. पण बघा किती सुंदर आहे. माझी सगळ्यात आवडता आणि सगळ्यात पहिले जर माझ्या आयुष्यामध्ये जर कुठला क्रिस्टल आला असेल ना तर हा आहे पायराईड आणि क्लिअर क्वार्ट्ज. हे सगळ्यात माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात पहिले आलेले क्रिस्टल्स आहेत. सगळ्यात पहिले हा. आणि हा आल्यानंतर माझ्या लाईफमध्ये एवढं बदल झाले, एवढे चेंजेस झाले की म्हणतात ना अपॉर्च्युनिटी येत गेल्या. बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, बऱ्याच गोष्टी दुसऱ्यांना शिकवायला मिळाल्या. नंतर ह्याच्यानंतर अजून बरेचसे क्रिस्टल माझ्या जीवनामध्ये आले की त्याच्याविषयी मी ज्ञान घेतलं, त्याचे मी शिकले, त्यांच्याविषयी एक आवड निर्माण झाली. नंतर मी बऱ्याच लोकांना शिकवलं. तर हा सगळ्यात माझ्या आयुष्यात आलेला सगळ्यात पहिला हा क्रिस्टल आहे. आणि तो इतका मला आवडतो ना, म्हणजे मला बघूनच तो इतका सुंदर वाटतो. जसं की आपल्याजवळ चांदीचा गोळा आपल्याजवळ, एवढा भला मोठा चांदीचा गोळा आपल्याजवळ असल्यासारखं वाटतं. आणि अगदी थंड क्रिस्टल हे नेहमी असे थंड असतं. हातात जर धरले ना तुम्हाला थंड गार लागणार. कुठल्याही टेम्परेचरमध्ये ना क्रिस्टल थंड असतात. आणि जे थंड असतात ना तेच नॅचरल क्रिस्टल असतात. तर माझा सगळ्यात आवडता हा क्रिस्टल आहे पायराईड. आणि ह्या पायराईडने माझ्या आयुष्यामध्ये खरंच खूप बदल घडून आणला. खूप मला याचा फायदा झाला. आणि म्हणतात ना की मिरॅकली दगड, जादू करणारा दगड.
पैशाला आकर्षित करणारा दगड. मला खूप छान, मला खूप आवडतो हा दगड आणि मी अगदी जपून ठेवते माझ्याजवळ. अगदी माझ्या देवघरात, हा एक देवघरामध्ये असतो आणि एक म्हणजे लॉकरमध्ये असतो. आणि हे ब्रेसलेट वगैरेसुद्धा मी बराच वेळ घालते, अधूनमधून घालते. आणि हे जिबू कॉईन माझ्या लॉकरमध्ये असतं. कधी कधी मी पर्समध्ये पण ठेवते. 2 एक पर्समध्ये आहे आणि एक मी लॉकरमध्ये पण ठेवलेलं आहे. ही अंगठीसुद्धा मी कधी वेअर करते. आता जरा बाकीच्या बऱ्याच अंगठ्या झाल्यात, मग मी घालत नाही आहे, पण ही अंगठीसुद्धा मी वेअर करते. तर असे पायरट्स म्हणजे माझा आवडता दगड आहे किंवा पैशाला आकर्षित करणारा हा माझा आवडता दगड आहे. क्रिस्टल आहे आणि माझ्या जीवनाचा सगळ्यात पहिले आलेला क्रिस्टल आहे. तर मला हा खूप आवडतो आणि म्हणून मी ह्याच्यासाठी असं एक व्हिडिओ बनवला की म्हटलं तर ह्याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवूया की पायराईट काय असतं हे सगळ्यांना दाखवण्यासाठी. तर बघा, खूप सुंदर हा आहे क्रिस्टल आणि खरंच खूप फायदे देणारा आहे, खूप फायदे देणारा आहे. म्हणजे असं नाही आहे की बघा, कष्ट मेहनत सगळ्यांनाच करावं लागतं. असं नाही आहे की हा दगड आणला म्हणून धनाधना पैसे आले, असं नाही आहे. तुम्हाला कर्म तर करावीच लागतं, मेहनत तर तुम्हाला करावीच लागते. असं नाही की ते हे सगळं वापरलं म्हणून माझ्याकडे अगदी पैशाचं झाड आलं, असं नाही आहे. पण काय होतं माहिती आहे का, काहीतरी बदल व्हायला लागतो आयुष्यामध्ये. म्हणजे काहीतरी नवीन यायला लागतो, अपॉर्च्युनिटीज यायला लागतात, काही संधी यायला लागतात जे आपल्या ध्यानीमनी पण नसतं. अरे पण असं काहीतरी आपण पटकन शिकतो, असं काहीतरी आपल्या जीवनामध्ये काहीतरी नवीन होऊन जातं की आपल्याला आपण त्याच्यामध्ये आतमध्ये शिरतो की पैसा वाढायला लागतो. पण पैसा वाढतो म्हणजे काहीतरी संधी मिळते, काहीतरी ब्लॉकेज आपले दूर व्हायला लागतात, काहीतरी कामधंदा आपल्याला मिळायला लागतो किंवा जिथे आपण समजा फॉर एक्झाम्पल एखाद्याचं 1 लाख रुपये कमवतो आहे फार तर, मग त्याचं आणखीन त्याच्यामध्ये वाढ होते. एखादा 10,000 रुपये कमवतो तर त्याच्यामध्ये आणखीन वाढ होते. हाच परिणाम होतो. म्हणजे असं काही लावल्यामुळे धना पडायला लागलं असं नाही, पण परिणाम मात्र नक्कीच, परिणाम मात्र आपल्या घरामध्ये जर आला हा जादुई, मी त्याला जादूचा दगड म्हणते, ह्याला पैसा आकर्षित करणारा दगड म्हणतात, पायराईड म्हणतात ह्याला. आणि आपल्या क्रिस्टलच्या ह्याच्या दुनियेमध्ये ह्याला फार महत्त्वाचं आहे आणि मला खूप दगड हा आवडतो. म्हणून मी ह्याच्यासाठी आज एक व्हिडिओ बनवला छानसा की सगळ्यांना दाखवण्यासाठी. तुम्ही पण बघा, तुमच्या आयुष्यामध्ये आणून बघा. हा दगड खूप मिरॅकली परिणाम होतो, जादुई परिणाम होतो. आपण ब्रेसलेट पण याचं घालू शकतो. जर आपल्याला जर दगड ठेवायचं असेल तर आपण असं ब्रेसलेट पण ठेवू शकतो किंवा पर्समध्ये आपण असं जिबू कॉईनसुद्धा, पर्समध्ये लॉकरमध्ये असं जिबू कॉईनसुद्धा आपण ठेवू शकतो आणि त्याचे चांगले रिझल्ट्स आपल्याला मिळतात. तर अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर माझा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बरेच जण ना एक हे आहे की बरेच जण व्हिडिओ बघतात पण लाईक आणि सबस्क्राईब करत नाही. तर प्लीज मी तुमच्यासाठी अगदी हात जोडून सगळ्यांना सांगते की प्लीज सबस्क्राईब करा. कारण मी आता व्हिडिओ बनवते, एवढी मेहनत घेते, तर तुम्ही पण त्याचं मी तुमच्याजवळ हे पाठवण्याचा प्रयत्न करते. तर तुम्ही फक्त व्हिडिओ बघून लगेच पुढचं हे करू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ पूर्ण बघितला तरच आपल्याला त्यातलं गांभीर्य काय आहे किंवा कशाबद्दल चाललेलं आहे, कशाबद्दल बोललेलं आहे हे आपल्याला समजते. स्किप करत व्हिडिओ बघू नका. तर प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.